गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीची गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरासाठी विशेष सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 10 मार्च 2024 रोजी लोअर परेल बावला मस्जिदच्या मागे बुद्धविहार सभागृह येथे गिरणी कामगारांच्या उपस्थितीत संपन्न झाली। या सभेत वंचित गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांच्या प्रश्नांवर समितीचे अध्यक्ष आनंद मोरे यांनी सभेतील उपस्थित सर्व गिरणी कामगारांना मार्गदर्शन केले। तसेच त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करत हक्काची घरे मुंबईतच मिळविण्यासाठी लागत असलेल्या कागदपत्रांसंबंधित येत असलेल्या अडचणींबाबत मार्गदर्शन केले। दरम्यान या सभेला अर्जुन इंजल, अविनाश परब, श्रीधर चौघुले, विलास पाटील, सातप्पा पवार, सचिन चव्हाण यांनीही सभेतील उपस्थित सर्व गिरणी कामगारांना मार्गदर्शन केले। अनेक गिरणी कामगारांनी आपल्या मुंबईतच हक्काची घरे मिळावी या मागणीला घेऊन अनेक घोषणाबाजी केली। या सभेत उपस्थित गिरणी कामगारांचे मनोबल वाढवले व गिरणी कामगार व त्यांच्या वारसांच्या आपल्या मुंबईतच हक्काची घरे मिळवण्याच्या या लढ्यासाठी गिरणी कामगार वारसा संघर्ष सेवा समितीचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही त्यांनी या सभेदरम्यान सांगितले। या सभेचे आयोजन जितेंद्र प्रजापती, महिला आघाडी प्रमुख अश्विनी घाडगे, वंचित महिला आघाडी प्रमुख मनीषाताई पेडमकर यांनी केले। आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना समितीचे अध्यक्ष आनंद मोरे काय म्हणाले पाहूया। सभा यासाठी झाली, बरेच गिरणी कामगारांनी 2010, 2011 आणि 2017 रोजी फॉर्म भरलेले आहेत। कारण काय, ते फॉर्म भरण्यावर वंचित राहिलेत। कोणाला डॉक्युमेंट नव्हते की कोणाला माहीत नव्हतं, कोणी गावी होते, त्यामुळे फॉर्म भरण्यावर राहिले। त्यासाठी आम्ही गिरणी कामगाराची त्या वंचित लोकांनाच बोलवलं होतं, जे कामगारांवर वंचित आहेत ते। पण त्यासाठी जवळजवळ हजारो गिरणी कामगार आले होते आणि माझं एक मत आहे आमच्या संघटनेचं की त्यांना पुन्हा एकदा प्रवाहामध्ये आले पाहिजेत। आता बरेचसे जवळजवळ 1.5 लाख गिरणी कामगार होते, आता पात्र जवळजवळ 86,000 झाले आणि ते जर वाढले 4-5 हजार मग 1 लाखाच्या आसपास झाले। पण त्यांना प्रवाहामध्ये घेतलं पाहिजे आणि त्यांना प्रवाहामध्ये घेतलं पाहिजे कारण त्यांच्याकडे सर्व डॉक्युमेंट आहेत आणि तेही मिल कामाला होते। मिलमध्ये तारीख पुरेशी आहे, आता लोकांकडे डॉक्युमेंटच नाहीत आणि ज्यांच्याकडे डॉक्युमेंट असतील काय माहिती आहे का, इडिट ऑप्शन नाही अजून नाही ओपन झाला, कारण काय चुकीचे कोणी माहिती दिली तर इडिट ऑप्शन नाही ओपन झाला। आम्ही जेव्हा चौकशी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं 15 मार्च नंतर ते जे काही प्रॉब्लेम असतील ते आयुक्ताकडे, गिरणी कामगार आयुक्ताकडे जाऊन ते त्यांच्या समोर बसून ते क्लिअर करायचे आहेत। कारण आपलं त्यांच्या समोर जाऊन त्यांचं हेअरिंग होईल, तुमच्याकडे डॉक्युमेंट काय कमी आहेत आणि ते डॉक्युमेंट गेल्यानंतर तो पात्र होईल। बरेचसे गिरणी कामं अपात्र केलेत, त्यातल्या गिरणी कामं पात्र होईल। ज्या गिरणी कामगारांचे डॉक्युमेंटचा काही इश्यू आहे त्या गिरणी कामगारांना कशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं? आमचं मत काय माहिती आहे का, ज्या गिरणी कामगाराकडे एक जरी डॉक्युमेंट असतील तर त्याला पात्र केलं पाहिजे 82च्या पुढचं। पण काय माहिती आहे का, जी समिती नेमलेली एका संस्थेला काम दिले तर त्यांना काही माहिती नसल्यामुळे गोंधळ झाला। राणे साहेबांनी बरेचसे प्रश्न क्लिअर केलेत, 240चे 8 काढून टाकलेत। जो गिरणी कामगार 2017ला 2090ला गेला त्याने 20 वर्ष काम केले तरी अपात्र केलेत। पण अशा बऱ्याचशा गिरणी कामगारांना पात्र केलं पाहिजे आणि पात्र झाले पाहिजेत, कारण तो मिलमध्ये होता, ते रेकॉर्ड आहे त्याच्याकडे आणि एकही पुरावा कुठलाही जवळजवळ मला वाटतं पहिली जर 2012ची लॉटरी निघाली त्याच्यामुळे 5 पुरावे ठरले होते। एक विमा कार्ड, दुसरा PFची स्लिप, एक हजेरी पत्रक आणि सर्व्हिस सर्टिफिकेट आणि PFची स्लिप, ह्या 5च्या वरती पात्र। तोच निकष जर आता वापरला, 13 डॉक्युमेंटची गरज नाही, 5 मधला एक कुठलाही निकष वापरला तर त्याच्यामध्ये गिरणी कामाला पात्र केलं पाहिजे। एकूणच सभेमध्ये वंचितांची संख्या जास्त होती, काय वाटतं वंचित संख्या किती वाढेल, काय कशा पद्धतीने? वंचित नाही म्हणलं तर कमीत कमी 5 ते 7 हजार लोक वंचित असतील आणि एवढे फॉर्म भरले जातील। आता आम्ही त्यावेळी त्यांना सांगितलं की एक मुख्यमंत्र्यांना विनंती अर्ज पाठवा की बाबा मी फॉर्म भरण्यापासून वंचित राहिलो आणि मला येणाऱ्या लॉटरीमध्ये सामील करा किंवा मला पूर्ण ऑनलाईनमध्ये फॉर्म भरायला परमिशन द्या। एक पत्र मुख्यमंत्र्यांना, दुसरं पत्र आपले गृहनिर्माण मंत्री अतुल साहेबांना, दोघांना पत्र दिलं राहील। म्हाडाला पण त्याला ट्रू कॉपी दिली, एक प्रत रवाना, पण म्हाडावाले पत्र स्वीकारत नाहीत। ते बोले वरून जर आम्हाला आदेश दिले तर आम्ही फॉर्म काढू शकतो। गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नांना घेऊन म्हाडा म्हणा किंवा राज्य सरकार म्हणा कशा पद्धतीने काम करत आहे आणि कोणत्या पातळीवर काम चालू आहे? नाही, आता मला वाटतं सुनील राणेच्या गिरणी कामगार सहनियमनचे अध्यक्ष झाल्यापासून थोडीशी गती आली, पण त्यांना कुठले अधिकार दिले नाहीत जमिनीसाठी, जमीन बघण्यासाठी किंवा मिलची जागा हस्तांतरित करण्यासाठी। त्यांना अधिकार झाला तर बरंचसं काम निघालं असतं, पण त्यांना फक्त एवढेच अधिकार आहेत, गिरणी कामगार पात्र, अपात्र आणि जे गिरणी कामगार पात्र झाले त्यांना चावी वाटप
त्यांना अधिकार दिलेत. NTC जागा आहे, परत आम्ही दाखवली की कांजूर मार्गची जागा आहे. ती जर झाले तर मला वाटतं एका वर्षात गिरणी कामाचा प्रश्न क्लिअर होईल. किती गिरणी कामगार असले NTC जागा जे मालक जागा देत नाहीत, NTC असू NTC केंद्र सरकारने सांगितले राज्य सरकारच्या जागेचा जो काय आहे तो सोक्षमोष करावा आणि त्यातला हिस्सा ज्या मिल अजूनही चालू दाखवतात सगळ्या बंद दाखवून कायद्यामध्ये बदल करून NTC जागा आणि प्लस गिरणी मालकाची जागा ही कायद्यामध्ये बदल करून ती जागा गिरणी कामगारांच्या घरासाठी द्यावी. गिरणी कामगारांना मुंबईतच घरं मिळावी हा विषय घेऊन तुम्ही धरून पकडलेला आहे, हमजा पकडून ठरलेला आहे हा. तर काय वाटतं राज्य सरकारकडून आपल्याला या मागण्या पूर्ण होतात का? खरं गंमत आहे त्याच्यामध्ये. आम्ही पहिल्यापासूनच गिरणी कामगाराला मुंबईत घर मिळावं त्यासाठी आग्रही आहोत आणि आजही आहोत. पण ज्या पहिल्या संघटना बोलत होत्या की गिरणी कामगारला बाहेर गेला तर चालेल, कुठे ठाणा पनवेल किंवा कोंडगावला असं आणखीन सेलूला वगैरे, पण त्या संघटनेने आता शब्द पलटी केला की ते मी मागायला लागलं की मुंबईतच घर पाहिजे. म्हणजे आमच्या मागणीला आम्ही यश आला असं समजू की इतर संघटना आमच्या सुरामध्ये सूर मिसळायला लागले की मुंबईतच गिरणी कामगाराला घर मिळालं पाहिजे. ज्या गिरणी कामगाराचं वर्ष पिढ्यानपिढ्या मिलमध्ये गेल्यात, मग त्यांना आता जो कुठे लाभ मिळतो घराचा तो लाभ त्यांना मुंबईत मिळाला तर सरकारचा पण आम्ही सरकारला कधी विसरणार. शिंदे सरकारनं आणि हे जे आघाडीचं सरकार आहे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी जर गिरणी कामगारांना न्याय दिला तर मला वाटतं ह्या आता अध्यादेश काढला त्याच्यामध्ये 1,500 करोड 15,000 करोड गिरणी कामगाराच्या घरासाठी दिलेत. पण ते पैसे कुठे वापरणार, कसे वापरणार अजून त्याच्यामध्ये डिटेल नाही आलं. त्याच्यामध्ये डिटेल आलं तर आपल्याला बराचसा प्रश्न बराच क्लिअर होऊन जाईल की गिरणी कामाला मुंबईत घर कुठल्या ठिकाणी दिले, काय दिले. जागा मुंबईमध्ये भरपूर आहे, मिलची जागा आहे आणि कांजूरमार्गची पण जागा आहे. कांजूरमध्ये जवळजवळ 2,000 एकरच्या वरती. आम्हाला 200 एकरच पाहिजे बघ. ती जर जागा गिरणी कामाला तर गिरणी कामाला मुंबईत घर होईल अशी मी तुम्हाला खात्री देतो. गिरणी कामगार हे वेगवेगळ्या संघटनांमध्ये विभक्त विखुरले गेलेले आहेत. जर सगळ्या संघटना एकत्र आल्या तर हे काम लवकरात लवकर होईल असं वाटतं का तुम्हाला? नाही, आम्ही बरेच वेळा प्रयत्न केले. मी स्वतः जातीने लक्ष घालून बरेच वेळा प्रयत्न केले. बरेच संघटना पत्र लिहिले, स्वतः जाऊन भेटलो. पण प्रत्येकानं काय वाटतंय मी मोठा का तो मोठा, तो मोठेपणा जर त्यांनी बाजूला ठेवला आणि गिरणी कामगार हितासाठी जर सगळेजण एकत्र आलेत तर हा लवकर प्रश्न क्लिअर होईल. कारण आता जर कोणगावची 2016 लॉटरी काढली, 2 डिसेंबर 2016, आत्ता कुठेतरी 600 लोकांना ताबा दिला. आता ताबा द्यायचं चालू केलं. राणेसाहेब बोलता बोलले होते 3 वर्षाचं मेंटेनन्स आम्ही माफ करू. पण ते आता काय झालं माहिती आहे, म्हाडा माफ करत नाही. म्हाडाने फक्त व्याज इंटरेस्ट होता तो माफ केला. पण ह्याचं घर भाडं लावलं आहे, मेंटेनन्स लावलं आहे जवळजवळ 42,000 वरती समथिंग काय आहे. एका गिरणी कामगाराला महिन्याला जवळजवळ 3,500 येतील, म्हणजे 3,500 रुपये जवळ त्याला भरायला येतील. तर तेवढ्या लावल्यानंतर ती घरं मला वाटते भाड्याने जर दिली घर तर 1,000 का 1,500 कोण पण देणार नाही. आणि ज्या गिरणी कामगारांनी लोन काढले तर ते मेंटेनन्स कसा भागवणार आणि ते लोन कसं भाडणार. तर मी आपल्या चॅनलद्वारे सांगू शकतो सरकारनं, राज्य सरकारनं आणि म्हाडानं मध्यस्थी करायला सांगतो की तो जो मेंटेनन्स त्यांचा लावला आहे तो कमी करावा किंवा माफ करावा. मी तर म्हणतो 3 वर्ष त्यांचा मेंटेनन्स घेऊ नका आणि नंतर 3 वर्षानंतर जो काय असेल तो नाममात्र घ्यावा.